नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामांची सखोल चौकशी करावी तसेच कृषी विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनात आल्यामुळे त्याची देखील सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी नंदुरबारचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या सहभागात 16 जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाटा गट यासह मित्रपक्ष सहभागी होणार आहेत। जिल्हा परिषदेत जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून 20%च कामे झाली आहे, परंतु बिले पूर्णपणे काढण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी व गावकऱ्यांनी निकृष्ट दर्जाची कामांची या संदर्भात तक्रार केली होती, परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले आहे। म्हणून नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनात जवळपास 8 ते 10 हजार नागरिक सहभागी होणार आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील, असे खासदार गोवाल पाडवी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। या आंदोलनात भाजप सोडून सर्वपक्षीय नेते सहभागी होत आहेत। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे भाजपचे आहेत, त्यामुळे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आहे की भाजप विरुद्ध आहे असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। आज आम्ही सर्वपक्षीय बैठक प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये अनेक मुद्दे होते, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जलजीवन मिशनचा। आणि जलजीवन मिशन संदर्भात जे भ्रष्टाचार झाला आहे, ठेकेदारांना कामे फक्त 20% झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे। आणि गावी अनेक लोकांची तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही, पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही, सोर्स माहीत नाही, असे अनेक प्रश्न आहे। 3054चे मोठा प्रश्न आहे। हायकोर्टात जे अहवाल सादर करायचा समितीने ते केला नाही आहे। तसंच कृषी विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामध्ये DBT पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेलं आहे, ह्याचाही मोठा प्रश्न आहे, त्याचाही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला। आणि जिल्हा परिषदेचे जनरल असे भ्रष्टाचाराचे अनेक प्रश्न आहेत, ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो, लोकप्रतिनिधींना असो, सर्वांना आवाहन केलं आहे की 16 तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं। तुमची जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं, कारण हे जे आहे प्रशासनाला आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे, 1-1.5 वर्षापासून ते चालवत आलं आहे। आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आमचे काही डिमांड आहे, आम्हालाही काही उत्तर पाहिजे, ते भेटायला पाहिजे। त्यासाठी आम्ही 16 तारखेला आम्ही सर्व हजर आहोत। धन्यवाद। आपल्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे का? बघा, माझं नेतृत्व असेल सांगता येणार नाही, सर्वपक्षीय आहे। जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहेत, सर्व पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यासमोर आले आहेत। म्हणून आम्हाला आज लोकप्रतिनिधीमधून असं वाटतं, गांभीर्य वाटतं की नाही आम्हाला हे प्रशासनासमोर विषय मांडावा। महाराष्ट्र TV 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार।